हॅलो फ्रेंड्स, मी स्नेहल. तर आज मी बनवणार होते क्रिस्पी कारलं. तर त्यासाठी मी पहिले तरी कारलं कापून घेतले, ते बारीक बारीक स्लाइसेस त्याचे. त्यातले बिया मी काढून घेतल्या होत्या, त्याचा कडवटपणा नसावा म्हणून. त्यानंतर मग मी मिठाच्या पाण्यात त्याला अर्धा तास भिजवून ठेवलं होतं. अर्धा तास भिजवल्यानंतर मी त्याला चांगलं पिळून एका ताटात मी काढून घेतलं. त्यानंतर मी मिरची पावडर, हळद, मीठ, कॉर्नफ्लॉवर, बेसन आणि मैदा हे सगळं मी त्यात घेतलं. तर मैदा ऑप्शनल आहे. तर पहिलं मी 2 चमचे बेसन घेतलं. चांगलं तुम्ही बघू शकता, मोठा चमचा आहे. 2 चमचे मी बेसन घेतलं. त्यानंतर मग मी 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतला. बघू शकता तुम्ही कोटिंगसाठी. त्याच्याने छान क्रिस्पीपणा येतो. आणि मैदा हा ऑप्शनल आहे, मी घेतला होता. तुम्ही नाही घेतला तरी चालेल. तुम्ही फक्त बेसन आणि कॉर्नफ्लॉवर घ्या. तर छान मी असं हे सगळं टाकलं आणि मस्त मिक्स केलं. छान एक चिप्सला त्याचं कोटिंग झालं पाहिजे. बघू शकता मी किती छान प्रकारे त्याला मिक्स करत आहे. त्याला एक 10 मिनटं मी ठेवते. नंतर मग मी त्यात अद्रक लसूणची पेस्ट टाकली. ती पेस्ट देखील मी टाकली आणि त्याला छान रेस्ट करायला ठेवलं होतं. परत एकदा मिक्स केलं मी आणि छान रेस्ट करायला ठेवलं होते. बघू शकता छान मस्तपैकी ते झालं आहे. नंतर मग मी एक पॅन घेतला. तुम्ही कढई घेऊ शकता. तुम्ही मॅरिनेट केलचं जे आहे ते त्यात टाकायचं. तुम्ही शॅलो फ्राय देखील करू शकता. मी डीप फ्राय केलं होतं. तर छान तेल मोठ्या आचेवर मी आधी उकळून घेतलं. नंतर मग मी ते बारीक आच ठेवली आणि एक काप टाकले. तुम्ही बघू शकता. आणि ही पूर्ण प्रोसेस बारीक आचेवरतीच करायची आहे, जेणेकरून ते छान क्रिस्पी होतील आणि आतूनही शिजतील. नाहीतर मग फुल गॅस केलं तर फक्त बाहेरून शिजतील. तुम्ही बघू शकता की ते छान शिजते. आणि हे सगळं प्रोसेस मी बारीक गॅसवरच करत आहे. ते शिजलं की ॲटोमॅटिक ते थोडं ब्राऊन होतं, थोडं वर येतं, तेव्हा तुम्ही ते काढू शकता. त्यात थोडी मिरची पण टाका, तळलेली मिरची छान लागते त्याच्यात. तर मग मी हे तयार झालं आहे. मी एका डिशमध्ये ते ट्रान्सफर करते सगळं काही. तुम्ही बघू शकता किती मस्त क्रिस्पी झाले आहेत ते. बघू शकता तुम्ही. त्यानंतर मग मी त्याची सेकंड बॅचसुद्धा घेतली करायला. असं मी 3 बॅचमध्ये अर्धा किलो कारलं फ्राय केलं होतं मस्तपैकी. बघू शकता तुम्ही किती क्रिस्पी झालं आहे ते. आणि टेस्टीलासुद्धा अप्रतिम आहे.